अर्थात जागतिक पितृदिनाचं सुंदर असं औचित्य साधून मंगळाच्या या पावनभूमीमध्ये मंगळा संत नगरीमध्ये दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या सुंदर अशा संकल्पनेतून पितृदिनाच्या निमित्तानं आदर्श पिता पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमाचं नेटकं असं नियोजन सायंकाळच्या सुंदर प्रहरी संपन्न होत आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळी आपण सर्वजण आपल्या जीवनातील अनमोल असा वेळ बाजूला ठेवून भव्य दिव्य प्रांगण परिसरामध्ये उपस्थित होत आहात। सर्वांचं दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक स्वाभिमानी शहर, दामाजी न्यूज, सेफ पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं सहर्ष स्वागत, मनापासून स्वागत, आदरपूर्वक स्वागत। कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांचं गोड असं कौतुक करण्यासाठी मंगळवेढ्याच्या पावनभूमीमध्ये उपस्थित झालेले सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते सन्माननीय सुनीलजी गोडबोले सरांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं कृपया आपण व्यासपीठावरती यावं। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं धनश्री सीताराम आष्टी शुगर परिवाराचे मुख्य प्रवर्तक आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव कळोंगे सर आपणास विनंती आपण मंचावरती यावं। मंगळा नगरीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भरतदादा पवार आपणासही विनंती आहे आपण मंचावरती यावं। मंगळा नगरीचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय भरतजी नगणे साहेब आपणासही आदरपूर्वक विनंती आहे आपणही मंचावरती यावं। मंगळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत काका पडवळे साहेब आपणासही विनंती आहे आपणही मंचावरती यावं। त्याचबरोबर सन्माननीय श्री सचिनदादा घोले आपणासही विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं। सुंदर अशा या कार्यक्रमाचं नेटकं आणि दैदिप्यमान नियोजन दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी साकार होत आहे आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांचं गोड असं कौतुक करण्यासाठी सर्वांमध्ये उपस्थित होत असलेले सन्माननीय श्री सुनीलजी गोडबोले सर काही वेळामध्येच काही क्षणामध्येच व्यासपीठावरती येतील आणि त्यांच्या आगमनानंतर सुंदर असा हा पिताश्री पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी प्रारंभ करतो आहोत। सुप्रसिद्ध अभिनेते सुनीलजी गोडबोले सरांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। आपणा सर्वांच्या वतीनं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं गोडबोले सरांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। मंडळी, आई घराचं मांगल्य असते, आई घराचं मांगल्य असते, बाप घराचं वास्तव असतो। वास्तववादी वस्तुनिष्ठ विचारसरणी मांडून संस्कार आणि संस्कृतीची सुंदर अशी पायाभरणी करणारा आपल्या कुटुंबाचा आपल्या परिवाराचा खरा आधार म्हणजेच आपला बाप असतो। बाप माणसांचा जागतिक पितृदिनाच्या निमित्तानं सुंदर असा सन्मान करावा आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या माध्यमातून याही वर्षी सुंदर अशा या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी साकार होत आहे आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच सत्कार मूर्तींचं विचार मंचावरती आगमन झालेलं आहे। मला वाटतं आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सगळ्या ह्या लाडक्या बापा माणसांचं त्यांच्या कार्याचं आपल्या आपल्या टाळ्यांच्या माध्यमातून सुंदर असं अभिनंदन करूया आणि यानंतर सूर संगम प्रस्तुत आणखी एक सुंदर असं गीत या ठिकाणी सादर होईल। हे या कार्यक्रमाचा सुरसंगम ग्रुपच्या कार्यक्रमाचं समारोपाचं अखेर गीत असेल। लहू ढगे सर यांना विनंती आहे की कृपया आपण हे गीत या ठिकाणी सादर करावं। सोलापूरचे सुपर सिंगर लहू ढगे सर। बापाचा हात असतो तो जगत जेता असतो। आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती हरिभाऊ ढगे यांचे सुपुत्र म्हणजे सोलापूरचे सुपर सिंगर लहू ढगे। हरिभाऊंचा खऱ्या अर्थानं वास्तविक विचारांचा हात त्यांच्या डोक्यावरती असल्यामुळे समग्र त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय सौभाग्यवती महोदय आर्याताई कुलकर्णी मॅडम आपणही कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सर्वांमध्ये उपस्थित आहात। आपलं सुद्धा दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करून अधिकचा वेळ न दवडता कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते सन्माननीय सुनीलजी गोडबोले सर व इतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर असं दीप प्रज्वलन करून या सुंदर कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी करूया। आदरणीय गोडबोले सर त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव कळोंगे सर व्यासपीठावरील सर्वच मंडळींना विनंती आहे की कृपया कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर असं दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा गोड असा प्रारंभ या ठिकाणी करूया। एक दीप क्रांतीची, एक दीप क्रांतीची, एक दीप नवचैतन्याची, एक दीप वात्सल्याची, एक दीप पितृत्वाची, एक दीप मातृत्वाची, एक दीप अतिथी देवोभव विचारसरणीची सुंदर अशा दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या माध्यमातून आदर्श पिता पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळाच्या पावन नगरीमध्ये आपणा सर्वांमध्ये उपस्थित झालेले सुप्रसिद्ध अभिनेते सुनीलजी गोडबोले सर त्याचबरोबर व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्याचा सुंदर असा प्रारंभ या ठिकाणी होतो आहे। मंगळवेढ्याच्या काळ्या कसदार मातीमध्ये विचारांची क्रांती
रुजवत असताना सामाजिक प्रबोधनाला तितकीच रचनात्मक अशी आखणी देणारे सर्वच मान्यवर मंडळी कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सगळ्या मंडळींचं दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक स्वाभिमानी शहर, दामाजी न्यूज, सॅट सेमी पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे मंगळवेढा यांच्या वतीनं सहर्ष स्वागत, मनापासून स्वागत. सुंदर अशा दीप प्रज्वलनानंतर सर्वच मान्यवरांना विनंती आहे की कृपया पुढील कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाच्या निमित्तानं समग्र मंगळवेढा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अर्थात सार्वजनिक समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सहकार, वाणिज्य, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, कृषी, व्यापार, पत्रकारिता, लाख मोलाचं वारकरी संप्रदाय आदी सेवा क्षेत्रातून बरीचशी मंडळी या पिताश्री पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये उपस्थित होत आहे. त्या सगळ्या मंडळींचं संयोजकांच्या वतीनं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत, मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत. आपल्या कार्यकुशल आणि लोक व्यासंगी भूमिकेच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राच्या रसिक श्रोत्यांचं गोड असं मनोरंजन करणारे सुप्रसिद्ध अभिनेते सुनीलजी गोडबोले सर्व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन या ठिकाणी साकार होत आहे. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं नियोजित कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना मांडण्याची विनंती सुरसंगम फॅमिली ग्रुपचे सर्व सन्मान्य प्राध्यापक लक्ष्मण नागणे सरांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अध्यक्ष निवड करावी. सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा या पितृदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपले गावामधील समाजप्रिय दैनिक दामाजी एक्सप्रेस आयोजित या ठिकाणी आदर्श पितृदिनानिमित्त या ठिकाणी पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. अशा या संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी आपल्या गावामधील प्रतिष्ठित धनश्री परिवाराचे प्रमुख सीताराम आणि आष्टी परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीवाजराव काळमित्र यांनी घोषावा अशी मी नम्र विनंती करीत आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये काळोंगे सरांना विनंती की कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण या ठिकाणी स्वीकृत करावं. यानंतर या अध्यक्ष निवडीस दैनिक स्वाभिमानी छावा परिवाराचे कार्यकारी संपादक महेश वाठारे यांनी अनुमोदन द्यावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. आमचे सहकारी लक्ष्मण नागणे सर यांनी मांडलेल्या देशोस्पेस मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद. मंडळी आपणा सर्वांना ज्ञात आहेच, आपणा सर्वांना माहीतच आहे, गेल्या 1.5 ते पावणे 2 वर्षांचा दशकांचा काळ संघर्षाने नटला होता. अनेक स्पर्धांनी सजलेला होता. तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींना तिलांजली देत परखड वार्तांकनाच्या माध्यमातून क्रांतिकारक विचारांची परखड अशी मांडणी करत दैनिक दामाजी एक्सप्रेसने उत्तुंग अशी झेप घेतली आणि समग्र भारत देशामध्ये आज वाचकांच्या पसंतीला उतरलेला वृत्तपत्र म्हणून दैनिक दामाजी एक्सप्रेसचा नावलौकिक आपल्या सर्वांच्या ओठावरती तितक्याच स्वाभिमानाने रेंगाळत असतो. गेल्या अनेक वर्षांचा दामाजी एक्सप्रेसचा सार्वजनिक जीवनातील हा प्रवास आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत आपणाला सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भीमराव मोरे सरांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. दैनिक दामाजी एक्सप्रेस आयोजित जागतिक पितृदिन आज संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय काळुंगे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय कुलकर्णी साहेब, आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आदर्श पिताश्री म्हणून ज्यांचा सन्मान होतोय असे सर्व सन्मानार्थी ज्यांनी या सन्मानार्थींना पुरस्कृत केलं असे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी, दामाजी एक्सप्रेस, स्वाभिमानी छावा, दामाजी दैनिक शहर आणि सॅट पार्ट्स या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी संपन्न होत असलेला आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये आपण सर्व उपस्थित असलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी आपल्या या सर्व परिवारांच्या माध्यमातून
आपलं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम आहे तो एक आगळा वेगळा, की जे गेल्या 10 मे रोजी याच ठिकाणी मातृदिन संपन्न झाला आणि एक महिना आणि 10 दिवसानंतर आज पितृदिन साजरा होतो आहे. मातेला 2 अक्षराची साथ आहे, तशीच बापाला सुद्धा, बापाच्या शब्दामध्ये सुद्धा 2च शब्दांची साथ आहे. बाप हा कुटुंबाचा आधार असतो, कवच असतो. ज्या कुटुंबाला एक सुमार्गानं कुटुंबाचं एक आदर्श कुटुंब म्हणून गणलं जावं, याच्यासाठी आपली मुलं ही सुसंस्कारित व्हावीत. त्याचबरोबर त्यांना समाजामध्ये मान प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, याच्यासाठी ज्या आईवडिलांनी प्रेमानं, सहानुभूतीनं अतिशय त्यांना वाढवलेलं असतं, ती मुलं सुमार्गाने गेली तर समाजामध्ये आपली प्रतिष्ठा आणि त्या कुटुंबाची प्रतिष्ठा निर्माण होते. ही जाणीव समाजामध्ये निर्माण व्हावी, यासाठी आमच्या या दामाजी एक्सप्रेस परिवाराचे संपादक आदरणीय आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक दिगंबरजी भगरे साहेब यांनी हा एक अट्टहास केलेला आहे की पितृदिन साजरा करायचा, की ज्यामुळं तालुक्यामध्ये आणि समाजामध्ये या पितृ असणाऱ्या किंवा पितामह असणाऱ्या, पिताश्री असणाऱ्या व्यक्तीला समाजामध्ये मानाचं स्थान निर्माण व्हावं, त्यांना त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा एक दृष्टिकोन वेगळा व्हावा. यांनी आपलं केलेलं कुटुंब किंवा आपलं संस्कारित झालेलं कुटुंब हे इतरापेक्षा वेगळं आहे, हे समाजामध्ये त्यांचा आदर्श निर्माण व्हावा, एवढ्या एकाच उद्देशानं या ठिकाणी हा पितृदिन, जागतिक पितृदिन या ठिकाणी संपन्न होतो आहे. या निमित्तानं आपण सर्व उपस्थित असलेल्यांचं पुन्हा एक वेळ मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. मंडळी, वटवृक्षाबद्दल काय बोलायचं? वटवृक्षाच्या पारंब्याची आणि त्याच्या सावलीची वर्णन कोणत्या भावनेच्या शब्दामध्ये मांडायची हे अवर्णनीयच आहे, हे आपल्या कुवतीच्या पलीकडेच आहे. तरी सुद्धा कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले सरांचा सुंदर असा आणि गोड तितका परिचय करून देण्यासाठी माझे मुख्याध्यापक राजेंद्र कुमार जाधव सरांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे सन्माननीय गोडबोले सरांचा सुंदर असा परिचय आपण या ठिकाणी करून द्यावा. हॅलो. समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव कांगणे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनीलजी गोडबोले सर, दामाजी परिवाराचे प्रमुख दिगंबरजी भगरे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, ज्यांना आपण आदर्श पिता म्हणून ज्यांना सन्मानित करणार आहोत, असे सर्व पिताश्री, त्यांचे सर्व नातेवाईक, दामाजी एक्सप्रेस परिवारावरती प्रेम करणारे सर्व जाहिरातदार, हितचिंतक आणि आज या कार्यक्रमाला आवर्जून असलेले उपस्थित सर्व बंधू भगिनी यांचं दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे मालिका चित्रपट अभिनेते सुनीलजी गोडबोले विशेषतः आपल्याकडं दुसऱ्यांदा इथे येत आहेत. बरोबर 10 वर्षापूर्वी दामाजी एक्सप्रेसच्या कार्यक्रमासाठी श्रीराम मंगल कार्यालयामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच्यानंतर आज दुसऱ्यांदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते येत आहेत. परिवाराच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचं नाव सुनील गोडबोले, क्षेत्र मराठी सिनेमा, नाटक आणि मालिका. त्यांची विशेष ओळख साध्या माणुसकीच्या भूमिकांचा अभिनेता म्हणून त्यांची एक विशेष ओळख या चित्रपटसृष्टीत निर्माण झालेली आहे. मुख्य गोष्ट म्हणजे करिअरला सुरुवातीने 1974 पासून सुरुवात केली. हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकामध्ये काम करत आहेत. त्यांचा अनुभव कित्येक वर्षांचा आहे. मुख्य गोष्ट म्हणजे सुरुवातीला त्यांनी नाटकामधून पुण्याच्या रंगभूमीवर गुंतता हृदय हे सारख्या नाटकातून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांचे गाजलेले सिनेमा देहभान अभिनयासाठी खूप कौतुक झालं त्यावेळेला. नटरंग छोटी पण लक्षात राहणारी भूमिका त्यांची होती. फॅन्ड्री, सैराटसारख्या काळातही समांतर सिनेमात त्यांनी कामं केली. मराठी हिंदी मालिकांमध्येही ते दिसत आहेत. अभिनयाची खासियत
मोठा डायलॉग न बोलता डोळ्यांनी भाव पोहोचवतात. ग्रामीण मध्यमवर्गीय माणूस पडद्यावर हुबेहूब कलेच्या माध्यमातून ते साकार करतात. एका ओळीत सुनील गोडबोले म्हणजे गाजावाजा न करता प्रामाणिक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा करणारा कलाकार म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये विशेष ओळख आहे. त्यांनी नाटक, सिनेमा, मालिका या तिन्ही माध्यमातून आपल्या साध्या पण प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. का रे दुरावा झी मराठीवरील या लोकप्रिय मालिकेत त्यांची काम करा काम करा म्हणणारी शिस्तीची भूमिका प्रेक्षकांना मनात घर करून राहिली. ऑलमोस्ट सुफल संपूर्ण यात आप्पा केतकरची भूमिका विशेष गाजली. तू तेव्हा तशी, कुंकू, खुलता कळी खुलेना, अवघाचे संसार सारख्या अनेक मराठी मालिकांमधून ते आपल्या पडद्यावरती दिसलेले आहेत. चित्रपटावरील त्यांच्या भूमिका घुंगराच्या नादात 2014 साली प्रदर्शित, रामा माधव, नंतर मालक, न्यायाम, दगडाबाईची चाळ, गाव थोर, पुढारी चोर, मास फिलिशीट, बायको देता का बायको, हिरकणी, संत ज्ञानेश्वराची मुक्ताई इत्यादी चित्रपटातून त्यांच्या विशेष भूमिका आपल्यासमोर दिसलेल्या आहेत. ते नाटक, वेब सिरीज आणि विविध कार्यक्रमांमधूनही काम करत आहेत. त्यांची विनोदी शैली आणि नैसर्गिक अभिनयामुळे ते प्रेक्षकांना आवडतात. ते मराठी उद्योगातील एक विश्वासू आणि अनुभवी कलाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. सुनील गोडबोले सर यांच्या कामगिरीला प्रेक्षक आणि सहकाऱ्यांचा मोठा आदर आहे. आता सध्याच टाटासारख्या मोठ्या उद्योजकांनी त्यांना त्यांच्या मिठाची जाहिरात त्यांच्याकडे सोपवलेली आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण भारत नव्हेच तर जगभरात ही जाहिरात पाहिली जाते. अशा या थोर कलाकारांचा हा परिचय या ठिकाणी आपल्यासमोर मांडला. पुन्हा एकदा सुनील गोडबोले साहेब आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर. सुनील दादा, या प्रास्ताविकातलं पहिलं वाक्य अतिशय समर्पक आणि विचारसरणीचं होतं. साध्या भूमिकेचा परंतु उच्च विचारसरणीचा माणूस मराठी सिने अभिनेता म्हणून या ठिकाणी अखंड महाराष्ट्राला परिचित झाला. अतिशय सुंदर असं पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी जाधव सरांनी करून दिला. कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपल्या सगळ्या बाप माणसांचा गोड असा कौतुक करण्यासाठी मंगळा नगरीमध्ये उपस्थित झालेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय सुनील दादा गोडबोले सरांचा सुंदर असा आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय दिगंबर बापू भगरे साहेबांना विनंती आहे की गोडबोले सरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं समस्त मंगळवेढ्याकरांच्या वतीनं व दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करूया. मंडळी, एकदा जोरदार टाळ्या वाजून या गुणवंत आणि कीर्तिवंत अभिनेत्याचं मंगळवेढ्याकरांच्या वतीनं सुंदर असं अभिनंदन आणि खूप सारं स्वागत. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित झालेले धनश्री परिवाराचे सर्व सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळोंके सरांचाही आदर सत्कार आदरणीय बापूंच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. काळोंके सरांना ही विनंती आहे की आदर सत्काराचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. यानंतर मंगळा नगरीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतदादा पवार साहेबांचाही आदर सत्कार आदरणीय बापूंच्या शुभ हस्ते संपन्न होईल. सर्व मान्यवर अतिथींचा सुंदर असा आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांमध्ये उपस्थित झालेले मंगळा नगरीचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय शिवाजीराव पवार आप्पा, आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सुद्धा स्वागत. या ठिकाणी आदरणीय आप्पांचाही आदर सत्कार बापूंच्या शुभ हस्ते संपन्न होईल. दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक स्वाभिमानी शहर, दामाजी न्यूज सॅट, सेमी पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे मंगळवेढा यांच्या वतीनं सुंदर अशा पिताश्री पुरस्कार वितरण सोहळा 2026 हा कार्यक्रम या ठिकाणी सोबत. यानंतर मंगळा नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय भरतजी नागणे साहेब, आपलाही आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की आदर सत्काराचा आपणही स्वीकार करावा. यानंतर सॅप पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या व्यावसायिक संकुलाचे युवा उद्योजक पार्थदादा कुलकर्णी साहेब, आपलाही आदर सत्कार या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं संपन्न होतो आहे. प्रसाददादा कुलकर्णी साहेबांची व्यावसायिक पार्श्वभूमी आपल्या खांद्यावरती निभावत असलेले पार्थदादा या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर मंगळा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत काका पडवळे, आपलाही आदर सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. यानंतर
मंगळा तालुका माजी सैनिक संघटनेचे तालुका प्रमुख स्वामी मेजर आपलाही आदर सत्कार या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल. त्याचबरोबर हर्षोदय उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मंगळा नगरीचे नामांकित उद्योजक सन्मान्य प्राध्यापक तात्यासाहेब चव्हाण सर आपणही कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित व्हाल. यानंतर मंगळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय भोले दादा आपणही कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित व्हाल. सचिनदादा भोले साहेबांना विनंती आहे की आदर सत्काराचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. धन्यवाद. सर्वच मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा संयोजकांच्या वतीनं मनापासून सहर्षाचं स्वागत करून यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले सर्व पुरस्कार मूर्ती या पुरस्कार मूर्तींच्या वतीनं आदरणीय शिंदे सरांना मी विनंती करतो की सर्व पुरस्कार प्राप्त शिलेदारांच्या वतीनं आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. पुरस्काराचे मानकरी आदरणीय विठ्ठलजी जनार्दन शिंदे सर आपणास विनंती करतो की आपण सर्व पुरस्कार मूर्तींच्या वतीने या ठिकाणी व्यक्त व्हावं. शिक्षणासारख्या पवित्र आणि पावन क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष समर्पक असं कार्य निभावून सेवानिवृत्त झालेले आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती या ठिकाणी शिंदे सर आपणा सर्वांच्या समोर व्यक्त होतील. जागतिक पितृदिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आदर्श पिता पुरस्काराचे वितरण दामाजी एक्सप्रेस मंगळवेढा शहर यांनी आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केलं आणि आम्हा सगळ्यांची त्यांनी निवड केली. त्याबद्दल पहिल्यांदा या संस्थेचं विशेषतः दिगंबर वगैरे आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन करतो. आणि या पुरस्काराच्या संबंधानं थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्येच माझं मनोगत व्यक्त करतो. आजच्या विचारपीठावर बसलेली माणसं ही सगळी विचारवंत आणि विचारवंत माणसांच्या समोर आपण काहीतरी बोलणं तसं चुकीचं होईल आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. आमचे मोरेश्वर नेहमी अभंगामध्ये धन असतात. आधी प्रपंच करावा नेटका मग कर्मार्थ साधावा विवेक करा. ज्याने आपल्या कुटुंबाचा भार व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे, आपलं कर्तव्य यथाशक्ती यांनी चांगलं पार पाडलेलं आहे आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्यांनी मन गुंतवलेलं आहे असं तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या उक्तीला अनुसरूनच आज आमच्या 8-9 लोकांचा जो सत्कार या वगैरे किंवा या दामाजी एक्सप्रेसने ठेवला, आम्हाला त्याचा खूप आनंद वाटतो. असाच कार्यक्रम ते प्रत्येक वर्षी करतील. चांगल्या चांगल्या म्हणजे माणसांना ते निवडतील. आता ही सगळी आमची निवड झालेली माणसं ही 75-80च्या पुढं ओलांडून गेलेली माणसं आणि अशाच माणसांचं त्यांनी काय त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना असतील ते असतील, पण त्यांनी निवड करताना 75च्या आतल्या एकाही माणसाची निवड नाही केली. म्हणजे या वयामध्ये प्रतिष्ठा द्यायची असा एक त्यांचा दृष्टिकोन असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. या ठिकाणी उद्बोधन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या गावचे सुपुत्र काळुंगे सर इथं उपस्थित आहेत. त्यांना अधिक वेळ बोलायला वेळ मिळावा, प्रमुख पाहुण्यांनाही बोलायला वेळ मिळावा यासाठी तुम्ही आमचा जो सत्कार आयोजित केला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं उपस्थितांचं आभार मानतो आणि मी 2 मिनिटं माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सुनील दादा व्यावसायिक कार्यकुशलतेच्या पलीकडे जाऊन संवेदनशील मानवतेचा धर्म निभावत असलेलं वृत्तपत्र म्हणजे दैनिक दामाजी एक्सप्रेस. 365 दिवसांपैकी एकही महिना असा ब्लँक जात नाहीये त्याच्यामध्ये दैनिक दामाजी एक्सप्रेस कोणाच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकत नाही. शिक्षक दिनाला आदर्श शिक्षक,
डॉक्टर्स डे आला की आयडियल डॉक्टर्स, इंजिनियर्स डे आला की आदर्श अभियंता, त्याचबरोबर मातृदिनाला आदर्श माता, पितृदिनाला आदर्श पिता, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक पातळीवरील सर्वांना सन्मानित करण्याचं एक विधायक कार्य दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या माध्यमातून केलं जातं. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार मंचावरती उपस्थित असणारे ॲडव्होकेट भरतदादा पवार साहेबांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त पाहू. कार्यक्रमाला बरोबर 1 तास उशीर झालेला आहे, त्यामुळं नमनाला झाडावर तेल घालवण्यात काय अर्थ नाही. त्यामुळं आदरणीय व्यासपीठ आणि आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आलेले आणि विशेषतः आजच्या या कार्यक्रमाची जे सत्कारमूर्ती आहेत ती सगळी बाप माणसं. खरं तर इकडे बघितल्यानंतर मला वाटतं बापाच्या ऐवजी ह्यांना प्रमोशन म्हणून सगळेजण माझ्यासहित व्यासपीठावरचे बरेच जण आजोबा झालेले आहेत, सगळेजण प्रमोशनमध्ये आहेत. तर त्या सगळ्यांचा सत्कार बाप माणसं म्हणूनच करायचा आहे, कारण खरोखरच ही बाप माणसं असतात. आता बाप माणसाच्या संदर्भात सगळ्याला बऱ्याच जणांना आपल्याला माहिती आहे की आई आणि बाप या दोघातलं श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण किंवा भारी कोण, हलकं कोण अशा प्रकारचा वाद आत्तापर्यंत कायमच साहित्यामध्ये सुद्धा आलेला आहे. श्यामची आई लिहिणाऱ्याला वाटते श्यामचा बाप का नाही, श्यामच्या बापाचं काहीच काम नाही का आत्तापर्यंत, श्यामच्या बापाचंही काम आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं आज दिगंबरनं जो सत्कार सोहळा आयोजित केलेला पारितोषिक द्यायचा, तर बाप माणसं म्हणजे साधी एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. किरकोळ काय जरी झालं, कुठलं संकट आलं किंवा काय झालं तर मुंगी चावली समजा किंवा एखादं काहीतरी झालं तर आपण सगळेजणच आग आहे गळ म्हणतो. परंतु ज्यावेळी एखादा ट्रक अंगावर येतो किंवा एखादा मोठा वाघ अंगावर येतो त्यावेळी अरे बाप रे म्हणतो, त्यावेळी बाप आठवतो, त्याला म्हणतात बाप. अशा प्रकारच्या बाप माणसांच्या बाप माणसांचा सगळा सत्कार सोहळा करत असताना माणूस जो निवडला असतो तो आप्पा केतकर. तर आप्पा केतकरांची भूमिका ऑलमोस्ट संपूर्ण ही मालिका मी पाहिलेली आहे. आणि या मालिकेमध्ये आजोबाचं काम करणारे हे गोडबोले साहेब आहेत. तर एक टिपिकल गोडबोले साहेबांनी ते कार्यक्रम हे केलेलं, पात्र केलेलं. मला वाटतं आप्पासाहेब बेलवलकरानंतर मराठीमधलं नाटकातलं आप्पा नावाचं कॅरेक्टर प्रसिद्ध असणारं हे आप्पा केतकर आहे, ते यांनी केलेलं. फार सुंदर कधीतरी बघा ते मालिका अजून सुद्धा आहे, मला वाटतं झीवरती आहे ती मालिका. तर त्यामध्ये त्याने अशा प्रकारची भूमिका केलेली आहे की पहिल्यांदा थोडा खडूस बाप वाटतो किंवा आजोबा वाटतो, त्यानंतर प्रेमळ वाटतो आणि त्यानंतर जबाबदारीनं कुटुंबाची सगळ्यांची जबाबदारी घेणारा हा बाप असणारा आजोबा माणूस आहे. आणि या आजोबा माणसाच्या हस्ते आज आपल्या सगळ्यांचा सत्कार होतोय. खरोखरच या सत्कार समारंभामध्ये दिगंबरची निवड कमिटी कसं काय, त्याचं डोकं कसं काय चालतंय मला विशेष वाटतंय. इतके त्याची निवड प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यात निवड असताना, आता आमचा भगत आमच्या बैलकुल्याची संघटना मी स्थापन केली होती, त्यावेळी आमच्या संघटनेचा ती सेक्रेटरी होता. अगदी बैलकुली असताना सुद्धा समाजासाठी काम करायची तयारी आहे. सरांचं मी सगळ्यांचं सांगत नाही, पण सरांचं आहे, वटारे साहेब आहेत, साहेब हे आपले भाकरे सर आहेत, सगळेजणच आहेत, भाऊसाहेब तर फेमसच आहेत. आणि गुन्हे साहेब तर आमचे पूर्व आहेत राजकारणातले. आम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये पहिल्यांदा राजकारण केलं ते विठ्ठलच्या नेतृत्वाखालीच केलं. आणि पुन्हा साहेब आहेत, सगळेजण काटे साहेब तर आमचे गुरुच आहेत, जगी साहेब आहेत. तर सगळ्यांचंच कौतुक केलं पाहिजे या दृष्टिकोनातून दिगंबरने जे हे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्या कार्यक्रमाचा अत्यंत चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आणि बाप माणसांचा सत्कार आजोबा बाप माणसाच्या हस्ते होतोय, याबद्दल मी दिगंबरचा आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मी माझं 2 मिनिटं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वकील साहेब. दुसऱ्या रांगेत बसलेली सगळी सत्कार मूर्ती सुनीलदादा गावगाड्यावरती राबणाऱ्या माणसाच्या खऱ्या साक्षात्कारासाठी आणि अर्थ करण्यासाठी झटणारी सगळी मंडळी आहेत. आणि या मंडळीचा सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी होतो आहे. आणि वकील साहेबांनी बोलताना सांगितले की व्यासपीठावरती असणारी सगळी माणसं ही समवयस्कर आहेत,
पण त्या सगळ्या समवयस्कर माणसांमध्ये एक चेहरा मात्र तरुण दिसतोय, तो म्हणजे आपल्या पार्थदादांचा. परंतु पार्थदादांचं इथे येण्याचं प्रयोजन आणि कारण म्हणजे त्याच्या बाप माणसाने निर्माण केलेलं साम्राज्य खऱ्या अर्थानं मंगळाचं भूषण ठरलंय. आणि त्या कारणास्तव पार्थदादा आज या व्यासपीठावरती दिसत आहेत. त्यांचं सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून आपल्या सर्वांच्या वतीने खूप असं स्वागत करूया. यानंतर पार्थदादांनाच विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. सॅप सेमी पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे युवा उद्योजक आदरणीय पार्थदादा कुलकर्णी. पाठीमागे जी मंडळी उभी आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण समोर या. भरपूर जागा शिल्लक आहे, समोर यावं. नमस्कार. सर्वात प्रथम मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काळुंगे सर यांना नमन करतो व आपले प्रमुख पाहुणे जे मंगळवेढ्यात आलेत श्री गोखले सर, गोडबोले सर त्यांचं पण स्वागत करतो व आपले दिगंबर सर यांचे आभार मानतो की त्यांनी माझे आजोबा श्री भगवान कुलकर्णी यांच्या नावाने एक पुरस्कार ठेवला व इथं ते आमचे आभारच आहेत व माझ्या कुटुंबातर्फे. व माझे वडील श्री प्रसाद कुलकर्णी आज इथे येऊ नाही शकले कारण की त्यांना थोडं काम होतं पुण्यामध्ये म्हणून. माझे आजोबा श्री भगवान कुलकर्णी हे मूळ मंगळवेढचेच, आम्ही मंगळवेढचेच प्रॉपर. तर त्यांचा माझं काही संबंध आला नाही कारण की ते माझे वडील 14-15 वर्षाचे असतानाच त्यांचं निधन झालं. एक गोष्ट जी मला सांगावसारखी वाटते की त्यांची जी शिकवणूक होती ती आत्तापर्यंत आमच्या परिवारात पुढं चाललेली आहे. ज्या गोष्टी म्हणजे मी श्री अवताडे मॅडमचं पण स्वागत करतो. ज्या गोष्टी म्हणजे साधेपणा, दुसरी गोष्ट म्हणजे उच्च विचार आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्या लोकांना व आपल्या मातीला वापस काहीतरी द्यायचं ह्याचा दृष्टिकोन ठेवणे. ती गोष्ट माझ्या वडिलांनी जी मला शिकवली आणि ती मी पण स्वतः आता ती आत्मसात करतोय. म्हणजे याचा अर्थ हा की वडील नसले तरी पण वडिलांची शिकवणूक राहतीच, वडील नसले तरी पण वडिलांची शिकवणूक एक 5 पिढ्या तरी राहतीच. ती अकाली गोष्ट आहे. फक्त ह्या गोष्टी म्हणून मी आभार मानतो की एवढ्या सगळ्या दिग्गज वडिलांमध्ये माझं स्वागत केलं व मला त्यांच्याबरोबर बसण्याची तरी संधी दिली. म्हणून सगळ्यांचे आभार व दिगंबर सरांचे तर खास आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पार्थदादा. मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं सुंदर आणि नेटकं नियोजन ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालं असे आपले दिगंबर बापू भगरे यांचे वडील सुद्धा अल्प वयामध्ये त्यांचं सुद्धा दुःखद निधन झालं. परंतु ज्या माऊलीने खऱ्या धैर्यानं आणि स्थैर्यानं ही चारही भावंडं घडवली अशा श्रीमती मंगलताई या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. मंगलताईंना विनंती करतो की मंगळा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय अभिंचा सुंदर असा आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपल्या शुभास्ते करावा. कार्यक्रमाच्या निमित्तानं धनश्री परिवाराच्या चेअरमन आदरणीय सौभाग्यवती महोदया शोभाताई कळुंगे मॅडम आपण सुद्धा उपस्थित आहात. आपलंही सहर्षाचं स्वागत. आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेल्या मंगळा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय सौभाग्यवती महोदया सुनंदाबी बबनराव अवतडे मॅडम यांचा सुंदर असा आदर सत्कार श्री स्वामी समर्थ पतसंस्थेच्या माजी संचालिका गुरुमाऊली श्रीमती मंगलताई दगडू भगरे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होईल. तर दोघी माऊलींसाठी एकदा मंडळी जोरदार टाळ्या वाजवून आपण यांच्याबद्दल कृतज्ञ होऊया. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सरांना विनंती करतो की आपण आपलं अध्यक्ष मनोगत या ठिकाणी मांडावं. आदरणीय काळुंगे सर. सर्वांचं स्वागत. सर्वांना माझा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत भूमी मंगळवेढा
तिला अभिवादन करतो आणि मी माझं मनोगत थोडक्यात व्यक्त करतो. आज दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व दिगंबरजी भगरे यांनी पितृदिनाचं औचित्य साधून मंगळवेढ्यातल्या आता भारतच्या भाषेमध्ये बाप माणसांचा दिगंबरनं या पितृदिनाचं औचित्य साधून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खरं म्हणजे भारत मला असं वाटायला लागलं की दिगंबरचाच एकदा नागरी सत्कार करावा लागतो. गेली किती वर्ष पाहतोय मी मोरे सर, हा तरुण न थकता किती जणांचे सत्कार, किती जणांचे पुरस्कार, तर त्यासाठी किती वेळ घालवावा लागतो. बरं तो संपादक आहे, तिकडं वर्तमानपत्रात रोज द्यावं लागतं, त्यातनं वेळ काढून हा माणूस इतक्या लोकांचे आजवर यानं सत्कार केलेले आहेत, पुरस्कार दिलेले आहेत. मग त्या निमित्तानं त्यांचे नातेवाईक ह्या सगळ्याला एकत्रित करून आणि न थकता हा दिगंबर हे कार्यक्रम घडवून आणतोय. मग त्याच्या जोडीला त्याचे सगळं मित्रमंडळ असतंय, लहू असतोय. खरंच आपण एकदा वावरू की दिगंबरचाच एकदा नागरी सत्कार करू आणि मग तो धनश्री परिवाराच्या वतीने करू. खरं त्याचं कौतुक आहे दिगंबर. खरं म्हणजे मोरे सर त्याच्या कार्यक्रमाला सारखं येऊन येऊन आम्ही थकून, पण तो ग्रहस्थ काही थकत नाही. तुझं खरंच कौतुक आहे दिगंबर. आजच्या या पितृदिनाचं औचित्य साधून मंगळवेढा शहरातल्या तालुक्यातल्या काही बाप माणसांचा तो जो सत्कार इथं आयोजित केलेला आहे, त्याच्यासाठी पाहुणा म्हणून ज्यांची निवड केली आहे त्याबद्दल तुला 100 मार्क. एक तर अनेक कलावंताला तू वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळवेढकरांना त्यांची भेट घडवून आणलीस, त्या कलावंताचे विचार ऐकण्याची संधी दिली, हे तुझं खूप कौतुक आहे. कारण माणसांच्या माणूस वयाने लहान असो, प्रौढ असो, मोठा असो, वयस्कर असो, पण चित्रपट कलावंत, TV कलावंत, गायक म्हटले की त्याच्याविषयी त्यांना जवळून पाहावं, त्यांचं बोलणं ऐकावं, अशा प्रकारची विचार, अशा प्रकारची इच्छा सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये असते. आणि तुला धन्यवाद. आजपर्यंत कितीतरी हिरोईन, हिरो, कलावंत, विचारवंत तू या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळवेढकरांच्या भेटीला घेऊन आलास. तुला मनापासून खूप खूप धन्यवाद. आज त्या पितृदिनाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेली माता, ज्याला आवी म्हणतो आपण, आणि सध्या त्या मंगळवेढ्याच्या प्रथम नागरिक आहेत. मंगळवेढा नगरीचं नगराध्यक्षा पद त्या भूषवित आहेत, त्या सुनंदाताई अवताडे. एक युवा उद्योजक, प्रसादचा मुलगा, पार्थ म्हणजे फार मोठं नाव आहे. ते फौजी तात्या चव्हाण, त्याचबरोबर भारत शिवाजीराव, भारत दुसरा भारत नागणे, चंद्रकांत पडोळे नगराध्यक्ष मंडळी आणि सर्व सत्कार मूर्ती, आणि समोर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, पत्रकार बंधू. भारत पवार वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुझी निवड केली दिगंबर या
बाप माणसांची खूप तुझं कौतुक आहे. काटे साहेब बसले ते काटे साहेब, प्रशांत सारखा मुलगा त्यांच्या पोटी जन्माला. प्रशांत कृषी खात्यात काम करतो. ते स्वतः तर अत्यंत शांत, संयमी आणि बोलणं त्यांचं व्यवस्थित असतं. पण प्रशांत सारख्या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांचं काम अख्ख्या मंगळवेढ तालुक्याला तो आवडतो सगळ्या. अशा मुलाचा तो एक बाप आहे. त्यानंतर हरिभाऊ, त्यांच्या घराण्यात परंपरेने दोंडी काम करण्याचा व्यवसाय चालत आला. हरिभाऊ एक उत्तम दोंडी आहे, जो दुसऱ्याचं घर उत्तम बांधतो. बऱ्याच वेळेला त्याचं घर पडलेलंच असतं किंवा साधं. पण हरिभाऊचं कौतुक आहे, त्याची दोन्ही मुलं आणि त्याने खूप चांगला प्रपंच केलेला आहे. लहूनचं तर आता गाणं म्हणजे गायक म्हणून त्यानं आता चांगली झेप घेतलेली आहे. आणि त्या डिजिटलच्या व्यवसायामध्ये दिगंबरनं जसं वृत्तपत्रामध्ये खूप मोठी झेप घेतली, तसं लहून डिजिटल व्यवसायामध्ये मंगळवेढ्यात खूप मोठं काम उभा केलेलं आहे. आणि अलीकडे या सूर संगमच्या माध्यमातून ही सगळी मंडळी गायक म्हणूनही आपल्या समोर येत आहेत. अशा चांगल्या मुलांचा हरिभाऊ हे बाप आहे. विठ्ठल तसा माझा विद्यार्थी, पैलवान आणि बंडखोर. सतत काही जरा आवडलं नाही की विठ्ठल त्या बंडखोर पोराच्या पुढे आहे सगळ्यात. असा एक विठ्ठल गुले माझा एक विद्यार्थी. पण त्यानं प्रपंच नेटका केला. मुलगा चांगला वकील आहे, 2 मुलं. आणि शिवजयंती उत्सव मंडळातील त्यांचा तो वकील मुलगा खूप अग्रभागी असतो. असं एक चांगलं कुटुंब आणि चांगल्या मुलांचा तो बाप आहे. आपले तलाठी भाऊसाहेब, लोखंडे भाऊसाहेब 30 वर्षापूर्वी मंगळवेढ्यामध्ये धनश्री परिवाराची सुरुवात केली. आज काहीतरी 7/12 आले. त्यांचे जन्मतारीख 7/12 आहे, 7 डिसेंबर आहे. आणि आयुष्यभर 7/12 त्यांनी सांभाळण्याचं काम केलेलं आहे. भाऊसाहेब अत्यंत विनम्र असे. गेली 30 वर्ष धनश्री परिवारात ते सदस्य आहेत. ते सगळं कुटुंबाचं आमच्या बरोबर आहे पहिल्यापासून. त्यांची दोन्ही मुलगी शिकलेली, जावई वकील, दोन्ही मुलं उद्योगामध्ये आहेत. असे एक चांगलं कुटुंब. त्यानंतर भाकरे भाऊसाहेब, तो माझा आत्तेभाऊ आहे, माझ्या आत्याचा मुलगा आहे. माझी सख्या 2 आत्या भाकऱ्याच्याच दिल्या आंधळगावला. त्यातल्या एका आत्याचा हा मुलगा. ग्रामसेवक म्हणून त्याने सेवा केली. अतिशय विनम्र, मितभाषी, खूप चांगलं काम केलं ग्रामसेवक म्हणून त्यांनी. आणि त्याची दोन्ही मुलं आज, एक मुलगा IT इंजिनियर आहे, एक मुलगा आता सामाजिक कारखान्यात संचालक आहे. आणि खूप चांगलं त्यानं आपला प्रपंच उभा केलेला आहे. पठारे काकाविषयी तरी सांगावं तितकं थोडं. गेल्या 40 वर्षापासून ते धनश्री परिवाराचे आधारस्तंभ आहेत. शांतपणे रोज येतात बँकेत, त्यांचं काम बसतात, थोडं शांतपणे काही असेल त्यांचं काम, पैसे ठेवायचे काढायचे ते करतात. अतिशय स्मितहास्य करून तेवढंच बोलतात. वेळ असेल तर चहा घेतात. पण अशी माणसं दुर्मिळ असतात. त्यांची दोन्ही मुलं उद्योगामध्ये नोकरी करता करता उद्योगामध्ये
खूप मोठा लौकिक त्यांच्या मुलांनी मिळवलेला आहे. शिंदे सर आमचे गाववाले आहेत. परवाच त्यांचा अमृत महोत्सव आपण सगळ्यांनी साजरा केला. खूप चांगला कार्यक्रम झाला. त्यांचंही तसंच आहे. दोन्ही मुलं त्यांची चांगल्या नोकरीत आहेत. ते नंदेश्वर सारख्या ग्रामीण भागातले एका माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. अर्थकारणामध्ये सुद्धा त्यांनी माध्यमिक शिक्षकांच्या सोसायटीमध्ये त्यांच्या मित्रांच्या बरोबर चांगलं काम केलं. अशा एका बापाची आपण दिगंबर निवड केलेली आहे. आणि शेवटी मारुती भगत. मारुती भारतनं सांगितलं तसा तो मैलकोल, पण काम करता करता त्याला भजनाचा नाद खूप आहे. दिवसभर किती कष्ट केलं, संध्याकाळी कुठेही भजन असेल तर पहिल्यांदाच मारुती पिता. आणि त्याच्यामुळे सार्वजनिक संतांची जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे मग सार्वजनिक कामात मदत करणं, सेवा करणं यामध्ये तो अग्रभागी असतो. आणि दोन्ही मुलं मंगळवेढा तालुक्यामध्ये हा मंडपाचा व्यवसाय यामध्ये खूप मोठा लौकिक त्यांच्या दोन्ही मुलांनी मिळवलेला आहे. दिगंबर, अशा चांगल्या 8-9 बाप माणसांची तू निवड केलीस, तुला मनापासून धन्यवाद. आणि अशा कार्यक्रमाचं तू अध्यक्षपद काळुंगे सरांना दिलं त्याबद्दलही तुला धन्यवाद. मी मगापासून विचार करतो तो काय बोलावं. आणि मला ते संदीप खरे आणि सलील कुलकर्णी हे नाव आहे. पण पुढचा जर खूप आवडता आपला कार्यक्रम सगळ्यांचा, भारत हुशार आहे माझा मित्र. त्यानं लगेच ती माहिती मला थोडीशी काढून दिली. कारण बऱ्याच जणांना आठवत असेल, आयुष्यावर बोलू काही हा टीव्हीवरती अतिशय गाजलेला कार्यक्रम. तर आपल्याला चांगलं माहिती, कवी संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी, आयुष्यावर बोलू काय. दिगंबर, कधी तर तो कार्यक्रम तू मिळव, असा ऐकव, कधी ऐकवला तर खूप सुंदर कार्यक्रम आहे. आणि मग त्यामध्ये त्यांनी दमलेल्या किंवा थकलेल्या बाबाची कहाणी याची जी निवड केलेली आहे त्या कार्यक्रमामध्ये त्या दोघांनी, खरंच बाप काय असतो हे त्यांनी त्या कार्यक्रमापासून खूप चांगल्या प्रकारची मांडणी केलेली आहे. म्हणून मी सगळ्याला विनंती करेन, प्रत्येकानं आपला बाप समजून घ्यावा लागतो. बाप नुसता ऐकून चालत नाही, तर बाप हा समजून घ्यावा लागतो. हे सगळे बाप तसेच आहे. त्या सगळ्याला समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बरेच वेळेला काही महिला किंवा आणखी काही माणसं आपली अंतःकरणातील प्रेमाची भावना मोठ्या मोठ्याने व्यक्त करतात. दुःखाची भावना कधी कधी आपण पाहतो, दुःखद प्रसंगी एवढ्या मोठ्यानं दुःखाची भावना व्यक्त करतात, 1 मिनिटच, दुसऱ्या मिनिटाला शांत होते. ते दुःख कुठं जातं कुणास ठाऊक. तसं प्रेमाचंही काही जणांचं असतं. पण बाप कधीही आपल्या मुलावरचं प्रेम मोठ्यानं व्यक्त करत नाही, किंवा तो असं कधीही म्हणत नाही की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मुलावर मुलीवर. असं बाप तोंडाने कधी म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. असं कधीही तो म्हणत नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण एक गोष्ट खरी आहे की तो आयुष्यभर आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी जीवन जगत असतो. ही माणसं शिंदे सरांनी सांगितलं.
ज्यांची निवड झालेली आहे ही सगळी माणसं 75 पार केलेली आहे. आयुष्याची 75 पार केलेली ही व्यासपीठावरची बाप मंडळी, समोर बसलेली बाप मंडळी आणि सगळीकडची बाप मंडळी ज्यांनी आयुष्याची 75 पार केलेली आहे ते सगळे याच पद्धतीने जगलेले आहेत. आपल्या मुलांना ते कधी असं म्हणत नाहीत की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मी तुझ्यासाठी एवढं कष्ट करतो, राबतो, असं ते आपल्या मुलांना कधी बोलून दाखवत नाहीत. पण एक मात्र खरं आहे, आज शिंदे सर आपल्या आयुष्यातली 75 वर्षे उलटून गेली, पण या 75 वर्षाच्या काळामध्ये या प्रत्येक बापानं आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि क्षण आपल्या मुलासाठी, आपल्या कुटुंबासाठी खर्ची घातलेला आहे. हे कुठल्याही मुलानं आयुष्यात विसरता कामा नये. म्हणून बाप समजून घ्यावा लागतो, बाप नुसता ऐकून चालत नाही. लहान लहान गोष्टीचा विचार करू आपण. नोकरी करणारे, ते साधारण नोकरी करण्याच्या बापाविषयीचा तो कार्यक्रम आहे, सलील कुलकर्णी आणि संदीप खऱ्यांचा, बरोबर आहे ना. तो दिवसभर कष्ट करतो, ऑफिसमध्ये काम करतो. कोण आपले बाप शेतामध्ये, आपले बापांना नोकरी कुठल्या, आपले बाप सगळे शेतात राबणारे बाप. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबणारा बाप जेव्हा संध्याकाळी घरी येतो तेव्हा तो किती थकलेला असला, किती जरी दमलेला असला तरी सुद्धा स्वतः हसून स्वतःचा थकवा, स्वतःचे कष्ट, स्वतःचे श्रम तो विसरतो आणि आपल्या मुलांच्या, नातवंडांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहतो, अनुभवतो, त्यामध्ये सहभागी होतो आणि तेवढ्या करता तो स्वतःचा थकवा विसरतो. त्याला म्हणायचं बाप. म्हणजे आपल्या मुलांच्या, नातवांच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्यासाठी जो स्वतःचे कष्ट, स्वतःचे श्रम, स्वतःचे दुःख जो विसरतो त्याला बाप म्हणे. बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो शेतकऱ्यांची परिस्थिती अडचणीची असते. हे सगळेजण तशाच परिस्थितीत नाही. त्यातला कोणी असा जे लक्ष्मीपुत्र नाही किंवा समोर बसलेल्यातला. अगदी मी सुद्धा किंवा माझ्यासारखे अनेक जण शिकले. कचरेवाडीनं 8वी ते 11वी बिगर पायात चपल्याशिवाय 4 वर्ष रोज 4-5 किलोमीटर अंतर चालून यायचं आणि इंग्लिश स्कूलला यायचं, शाळेला. म्हणजे शाळा शिकताना सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलाकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. माझ्या आयुष्यामध्ये चप्पल पहिल्यांदा पायात आली ती मी पंढरपूरला कॉलेजला गेलो. ती मी वर्गातली पोरं म्हणली, हे लगा असं नसतंय, हे कॉलेजला बिगर चप्पलीत यायचं नसतंय. म्हणल्यावर मग एक चप्पल विकत घेतली. सांगण्याचा भाग असा, अशा परिस्थितीतूनच ही सगळी मुलं पुढे आलेली असतात. आणि म्हणून पण तो बाप, तो मुलगा जेव्हा मोठा होतो, लग्न होतं, त्याच्या पोटी मुलं जन्माला येतात, त्या मुलांच्या शिक्षणासाठी मात्र तो स्वतःचे कष्ट विसरतो, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवतो. एक वेळ वाटतं आता नोकरी लागले, पैसा मिळतोय, आरामात राहावं, चैन करावं. पण असा विचार मनात येण्याच्या अगोदर त्याच्या पुढे सगळं लक्ष असतं की आज माझ्या या मुलाची फी भरायची आहे, या मुलीच्या लग्नासाठी थोडे पैसे साठवून ठेवायचे आहेत. तेव्हा एक लक्षात ठेवा, जो बाप असतो तो आपल्या इच्छा बाजूला ठेवतो आणि मुलांच्या आयुष्यातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सतत तत्पर असतो. मुलांच्या प्रत्येक बापाच्या डोक्यात एक विचार असतो, आपल्या मुलाचं आयुष्य यशस्वी झालं पाहिजे. खूप बाप
वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पाहतात. कोणाला वाटतं आपला मुलगा कलेक्टर व्हावं, मुलगी कलेक्टर व्हावी किंवा IPS अधिकारी व्हावा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पाहत असतो. आणि ही मुलांची स्वप्न पाहत असताना मुलांच्या यशासाठी तो बाप माणूस आपल्याला कितीही अपयश आलं, किती जरी अडचणी आल्या तर ह्या सगळ्या विसरतो आणि पुन्हा जोमाने कामाला लागतो. कारण त्याला आपल्या अपयशाची चिंता नसते, त्याला आपल्या मुलाचं यश पाहायचं असतं आणि त्याच्यासाठी मग किती पण कष्ट करायची त्या बापाची तयारी असते. तो बाप असतो. बऱ्याच वेळेला असे दिसून येतं आपल्याला. तसे तर मुलांना सगळ्यांना आई आवडते, जास्त प्रेम आई आपल्यावरती करते असं प्रत्येकाला वाटतं. त्याला कारण आहे, प्रत्येक आई आपलं प्रेम, मुलावरचं प्रेम ही व्यक्त करते. पण बाप कधी आईसारखं आपलं प्रेम उघडपणे व्यक्त करत नाही. पण एक लक्षात ठेवा, बाप आपलं प्रेम सिद्ध करतो. व्यक्त करणं आणि सिद्ध करणं यामध्ये फरक आहे. म्हणजे तो बोलणार नाही, एवढे कष्ट करील, एवढे कष्ट करील, पण जे ठरवलेलं आहे आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्याचा जो विचार किंवा मुलाला जे करायचं ठरवलेलं आहे तो विचार पूर्ण केल्याशिवाय तो थांबणार नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला आई आपलं प्रेम व्यक्त करते, पण बाप आपलं प्रेम नुसतं व्यक्त करत नाही तर तो सिद्ध करून दाखवतो. त्याला बाप म्हणे. आणखी एक महत्वाची गोष्ट, बाप कधी आपल्या त्यागाची जाहिरात करत नाही. तो कधीच जाहिरात करत नाही. मी इतका त्याग केला, तितका त्याग केला, मी असं केलं, तसं केलं, मी स्वतः फाटके कपडे घातले, अमुक केला, असं तो तोंडाने कधी म्हणत नाही. पण असं न बोलता तो आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी, आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने उभं करण्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करतो. तो बाप असतो. आणि म्हणून मी असं म्हणेन, आजचा जो हा सत्कार आहे, आजचे जे पाहुणे आहेत, हा जो पुरस्कार सोहळा आहे, तो या सगळ्यांनी केलेला त्यागाचा सत्कार आहे. लक्षात ठेवा, व्यक्ती म्हणून आहेच, पण या सगळ्यांनी आयुष्यभर जो त्याग केलेला आहे त्या त्यागाचा सत्कार आहे. त्यांनी दाखवलेल्या कर्तृत्वाचा सत्कार आहे. त्याग आणि कर्तृत्वाचा सत्कार आहे. आणि शेवटचा एक विचार म्हणजे त्यांच्या निशब्द प्रेमाचा तो सत्कार आहे. न बोलता बाप म्हणून आपल्या मुलावरती आणि आपल्या कुटुंबावरती त्यांनी जे प्रेम केलं त्या निशब्द प्रेमाचा सत्कार आहे. अशा प्रकारच्या माझ्या भावना व्यक्त करून मला आजच्या या अतिशय हृदय अशा कार्यक्रमाचा दिगंबर अध्यक्षपद दिलं, सन्मान केला, त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. आपण माझे विचार ऐकून घेतले आणि सुनील गोडबोले सरांसारखा भारतनं सांगितलं की चित्रपटाच्या पडद्यावरती ज्यांनी बाप किंवा आजोबा आप्पाची भूमिका जी सादर केली ती खरंच अविस्मरणीय अशा प्रकारची आहे. आणि दिगंबर अशा एका अस्मरणीय व्यक्तीला आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंच, त्याबद्दल तुला पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. काळुंग मॅडम तब्बल 3 मुलींचा बाप माणूस आणि आपल्या कार्यसेवेच्या माध्यमातून 4थी सुद्धा मुलगी आपल्या घरामध्ये प्रवेशित झाली आणि त्या मुलीचं नाव म्हणजे धनश्री परिवार.
अशा 4 मुलींचा बाप अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी आदरणीय कळंगे सरांनी व्यक्त केलं. यानंतर मंगळा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय अभिनव विनंती आहे की आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्या. प्रथम संतांच्या भूमीत मी सगळ्या संतांना नतमस्तक होते. व्यासपीठावरील आपले गोडबोले सर, काळुंके सर आणि संपूर्ण व्यासपीठ आणि आज ज्यांना पुरस्कृत झाले ते आदर्श पिता पुरस्कार म्हणजे खरोखरच हा मंगळवेढ्यात हा पहिलाच कार्यक्रम असेल. याच्या अगोदर पितांना वडिलांना कुणीच पुरस्कार दिलेला नाही. मग आता पुरस्कार दरवर्षी होते, दरवर्षी सगळेजण ठेवते. हा फक्त पहिल्यांदाच ठेवलेला आहे आणि खरंच त्यांचं कर्तृत्व. आता सरांनी सगळ्यांची नावं सांगितलेत, मला काय एवढं माहित नाही, तरी पण त्यांनी जेवढं मुलांच्यासाठी केलं, स्वतःची चप्पल फाटली, कपडे फाटले तरी त्यांनी स्वतः बघत नाहीत, पण मुलगा कसा मोठा होईल आणि कसं तो आपल्याला सांभाळेल. आणि संतांच्या भूमीतली मुलं आहेत ती प्रत्येक आई वडिलांना एवढा आदर्श आणि सन्मान करते. असं बाहेर बघायला गेलं तरी त्यांचा सन्मान नाही. कोण सरळ काय झालं नाही सांभाळणं झालं की सरळ वृद्धाश्रमात ठेवतात. पण आपल्या मंगळवेढ्या संतांच्या भूमीतली मुलं आहेत, त्यामुळं आई वडील जेवढे आपल्याला संस्कार दिलेत त्यांना कसं सांभाळायचं हे त्यांना माहिती असते. पण आपल्या मंगळवेढ्यात खरंच हा पहिला संस्कार कसं काय, पहिला आदर्श आदर्श पिता पुरस्कार हा दिलाय. खरंच मान्य दिगंबर सरांचं आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. आणि त्यांचे सूरसंगम आहे तो पण त्यांच्या सहकार्याला आहे. आणि परत ढगे सर आहेत ते पण त्यांच्या पाठीशी आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहूया. आणि असंच त्यांना प्रत्येक वेळेस दर वर्षातून 3 ते 4 कार्यक्रम त्यांनी करतात. आपण सगळ्यांनी म्हणून त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या कार्यक्रमाला साथ देऊया. आणि परत आज असं हे आलेत, गोडबोले सर आलेत, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी कलाकारच बोलवतात, मंगळवेढ्याला त्यांचं दर्शन घडवतात. जसं आपल्या मंगळवेढ्यात संतांचं दर्शन होतं तसं हे भगरे सर पण सगळ्या कलाकाराचं दर्शन सगळ्या आपण तिथं जाऊन बघण्यापेक्षा आपण डिजिटल ह्याच्यावर वगैरे बघतो, पण प्रत्यक्ष आपल्याला बघायला कोण भेटवते तर भगरे सरच भेटवते. आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी लेडीज किंवा जेंट्स कलाकारच बोलवते, दुसरं कोणी सुद्धा नसते. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना अगोदर 2-2, 3-3 महिने त्यांना ॲडव्हान्स देऊन ॲडव्हान्समध्ये बोलवून घेतात. आणि ते वेळेवर आपल्या इथं मंगळवेढ्याला संतांची भूमी म्हणून नको म्हणत नाहीत, आवर्जून येतात आपल्या इथं. कोणता पण कार्यक्रम असू द्या, आपण बोलवली की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला आवर्जून येतात. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि आज आम्हाला इथं बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या परिवाराचं सगळ्यात धन्यवाद. दिगंबर सरांची आई आणि आम्ही योगावर बसून आहे. आज जागतिक योग दिन आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. खरं तर सकाळचं झालं, सकाळपासून आतापर्यंत जागतिक दिन आहे. महाराष्ट्रभर सगळे योगा करते, आपण पण योगाला संमती द्यावी आणि आपलं शरीर निरोगी राहावं. आता हे सगळे 70-75 वर्षाच्या पूर्वी आहेत, त्यांनी स्वतःचं शरीर कसं आरोग्य त्यांचं व्यवस्थित ठेवलं आहे. आताच्या मुलांना तसं आरोग्य ठेवता येत नाही का, तर त्यांचे गुण आपण घेतले पाहिजे. तो एक आदर्श आहे त्यांचा. आता सध्या सुद्धा ते फिरायला जाते पाठ, पण आपण आळस करतो. महिला तर अगोदरच आळशीच असते, पण पुरुष तर त्यांच्याबरोबर आळस करते. आळस न करता योग दिनाच्या आपण खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देते. जय हिंद. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अभि. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले मंगळा नगरीचे उपनगराध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक केतळा भगत सर यांचा सुंदर असा आदर सत्कार या ठिकाणी होईल. आणि यानंतर मंडळी आपणा सर्वांशी संवाद साधायला येतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय सुनील दादा गोडबोले सरांना विनंती करतो की पितृदिनाच्या या मंगल सोहळ्याच्या निमित्तानं आपण मंगळवेढ्याकरांच्या समोर व्यक्त व्हावं. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील दादा गोडबोले सर. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. पितृदिनाच्या आणि योगा दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मागे फेटे बांधून बसलेले माझे सगळे तरुण मित्र,
मगाचपासून मला सारखं खटकत आहे 75 वर्ष 75 वर्ष 75 वर्ष. नाही हो, अजून आम्ही 7.5 वर्षाचेच आहोत. आमच्यात अजून हिंमत आहे. पण खरंच भगरे सर, तुमचं खरंच अभिनंदन आणि कौतुक करायला पाहिजे की तुम्ही ह्या इकडची अशी सगळी रत्न शोधून तुम्ही या ठिकाणी आणता आणि त्यांचा आदर सत्कार करता, त्यांना प्रोत्साहन देता. खरंच म्हणजे आम्हाला लहानपणी असं हे सांगितलं जायचं की आई आणि बाप, मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे आई आणि बाप 2-2 अक्षरच आहेत. त्याच्यात फरक एवढाच आहे की आई ही संस्कार देते आणि बाप हा गुरु असतो, तो ज्ञान देतो. चालायचं कसं हे शिकवतो, चालायला शिकवतो. आता संस्कार आणि पैसा याच्यामध्ये एक चांगल्यापैकी जवळी कशी आहे. पैशामुळे आता इथे वकील असतील कदाचित, तर त्यांना लक्षात येईल किंवा सगळ्यांना लक्षात येईल की पैशामुळे फक्त आपल्याला विल तयार करता येतं, पण संस्कारांमुळे गुडविल तयार करता येतं. तर भगरे सरांनी आज इथं तसं म्हटलं तर माझ्यामध्ये गुडविल तयार केलेलं आहे. आणि हे गुडविल हे ते कायम जपत राहतात. ते मोठमोठे वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार, आत्ताच ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या तऱ्हेचे पुरस्कार ते देतात सगळ्यांना. म्हणजे पितृदिन असो, मातृदिन असो, सगळे दिवस ते साजरे करतात आणि सगळ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करतात. आणि त्याही वेळेला सगळे असे रत्न ते शोधून काढतात आणि त्यांना इथं आणून बसवतात. भरलेला जर खिसा असेल ना, तर भरलेला खिसा हा माणसाला जग दाखवतो, परंतु रिकामा खिसा जर असेल तर तो जगातली माणसं दाखवतो. आणि खरंच ही माणसं दाखवण्याचं काम, कारण त्यांचा खिसा म्हणजे माझ्या अंदाजाने मी असं मानतो की त्यांचा खिसा रिकामा आहे म्हणूनच त्यांना ही अशी माणसं दिसतात. मग एखाद्याला कसं असतं की एखाद्याला 100 किलो पोतं हे उचलता येतं पण त्याला विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. जगात फक्त माझ्या अंदाजाप्रमाणे म्हणजे मैत्री आणि औषध ह्यामध्ये काय असतं माहिती आहे का, की औषध आणि मैत्री हे दोन्ही आपली दुःख, आपल्या वेदना हे दूर करायला मदत करतं, आपल्याला कायम सहकार्य करतं. पण त्याच्यात एक फरक आहे की औषधाला एक्सपायरी डेट आहे पण मैत्रीला एक्सपायरी डेट नाही आहे. ती कायम तशीच चालू राहते. आणि ही मैत्री सुद्धा, म्हणजे हे सगळे आज तुम्ही इकडे जमा झालेले आहात, सगळे इथं या सोहळ्याला उपस्थित झालेले आहात, याचं कारण तेच आहे ना की हे दिगंबर भगरे सर यांच्यामुळे आपण आज सगळेजण इथे आलेलो आहोत. मी काय आता फार वेळ जास्त घेणार नाही आहे, कारण पुरस्कार वितरण हा पितृदिनाचा कार्यक्रम हा जास्त महत्त्वाचा आहे. गुरुतुल्य पितृतुल्य असे हे सगळे सन्मानार्थी इथे बसलेले आहेत, त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही आहे. मी गेले 50-55 वर्ष ह्या क्षेत्रात काम करतोय. आत्ताच यांनी सांगितलं की ऑलमोस्ट सुपळ संपूर्ण नावाची जी मालिका होती त्याच्यात आप्पा केतकर हे पात्र मी साकारलेलं होतं. आप्पा केतकर हा त्यावेळेला मी म्हणतोय इंग्रजी आणि मराठी ह्या विषयावर तिथे भाष्य होतं आमच्या संपूर्ण मालिकेत की घरात इंग्रजी बोलायचं नाही, घरात फक्त मराठी बोलायचं. आणि त्याचा आता मला वाटतं प्रचार होत चाललाय की सगळ्यांनी मराठी हे महाराष्ट्रात यायलाच पाहिजे. हे जे झालेलं आहे ते मला वाटतं त्या कदाचित त्या भूमिकेचा किंवा त्या मालिकेचा कदाचित तो परिणाम असेल. आणि आपण जे खरंच माझं कौतुक केलं त्याबद्दल, त्याच्यात दुसरा एक मुद्दा फार महत्त्वाचा होता की एकत्र कुटुंब पद्धती, ती पण त्याच्यात आम्ही आणली होती की आता सध्या एकत्र कुटुंब पद्धती ही फार दुर्मिळ होत चालली आहे. म्हणजे लग्न झालं की मुलगा वेगळा राहतो, सून वेगळी राहते, नाही घरी फक्त आई आणि बाप दोघंच, नाही तिथं दोघंच जण पडतात. तसं न होता एकत्र कुटुंब पद्धती ही सुद्धा आवश्यक आहे.
म्हणजे सासू आणि सून असं जर आपण हे केलं तर सासू म्हणजे काय, सासू म्हणजे सारख्या सूचना, आणि सून म्हणजे काय, सूचना नकोत. तर हे जर सासवा सुनांनी जर बाजूला ठेवलं तर कदाचित मला वाटतं एकत्र कुटुंब पद्धती तशीच चालू राहील, आणि ती तशीच चालू राहावी अशी आम्हा सगळ्यांचीच इच्छा आहे असं मी मानतो. मला आज इथे खरंच इथे या 10 वर्षांनी मी परत मंगळवेढ्याला आलोय, भगरे सरांच्याच कार्यक्रमाला आलो होतो, आणि आज परत मला त्यांनी अशा एकदा हृदय आणि चांगल्या कार्यक्रमाला यायची संधी मिळाली, संधी दिली, त्याबद्दल मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील दादा. आप्पा केतकरच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्र खळखळून हसला, परंतु कुटुंब वात्सल विचारधारेचा सुनील गोडबोले सुद्धा महाराष्ट्राला तितक्याच नजरेने कटाक्षाने पाहिला. सुनील दादांसाठी पुन्हा एकदा जोरजोरात टाळ्या आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन अर्थात पितृदिन पुरस्कार वितरण सोहळा 2026 हा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत. सर्व पुरस्कार प्राप्त शिलेदारांना विनंती आहे, कुटुंबातील सदस्यांनाही विनंती आहे, नातेवाईकांना सुद्धा विनंती आहे की पुरस्कार स्वीकारत असताना कृपया आपणही सर्वांनी मंचावरती यावं. सर्वप्रथम आदर्श पिता पुरस्काराचे मानकरी आहेत आणि सर्वप्रथम पुरस्काराचे मानकरी आहेत आदरणीय बिभीषण काका जीवाप्पा वठारे. एक शेतीनिष्ठ बागायतदार आणि मंगळवेढ्याच्या ज्वारीच्या शिवारात मळणी मशीन आणणारे पहिले उद्योजक मानले जातात. गेल्या 1 पिढीपासून मंगळवेढ्याच्या शिवारात पाडव्याच्या दिवशी बाकणूक व भूमिपूजन करण्याचा मान अनेक वर्षापासून ते बजावत आहेत. नेहमी सायकलवर वठारे परिवार प्लीज या स्टेजवरती. गणपती मंदिर, मारुती मंदिरात दर्शन घेण्याचा नित्य नियम नेहमीच आहे. थोरला मुलगा साखर कारखान्यात टर्नर तर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. दुसरा मुलगा बापूराव पुन्हा नाक्यावरील सर्व प्रकारच्या टायरची रिमोल्डिंग चे काम पाहतात. रामेश्वर हे देखील सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियलचे दुकान पाहतात. एक उत्कृष्ट व्यापारी म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यांची मुलगी लीलावती पदवीधर असून तासगावच्या मेडिकल दुकानाचे काम पाहतात. एक संस्कारक्षम, कष्टाळू व सुसंस्कारित एक कुटुंब. 22 नातवंडांचा मेळावा सांभाळणाऱ्या आजी कलावती ही सर्व तालुक्याचे काका म्हणून ओळखले जाणारे वठारे काकांचा अर्धांगिनी आहे. त्यांच्या जीवनातील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना जातो. धन्यवाद सर. सार्वजनिक जीवनामध्ये सर्वसमावेशक सलोख्याचं विवेकशील मानवतेचं धर्म निभावणारा परिवार अर्थात वठारे परिवार. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत सेवानिवृत्त कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी ते विस्तार अधिकारी असा प्रशासकीय प्रवास साधणारे अंधरगाव नगरीचे सुपुत्र ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री छगनदादा गजानन भाकरे यांना हा पुरस्कार दिला जातोय. कैलासवासी बन्सीलाल दादा सिरा घोवले स्मृतिशेष पुरस्कार 2026. भाकरे परिवारातील सदस्यांना विनंती आहे कृपया आपणही मंचावरती यावं. अंधरगाव येथील सगळा भाकरे परिवार प्लीज या स्टेजवरती. अंधरगाव येथील राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे छगन भाकरे सुरुवातीला ग्रामसेवक पदापासून विस्तार अधिकारी पदापर्यंत अनेक कार्यात अग्रेसर आहेत. पंचायत समितीमध्ये 32 वर्ष नोकरी करताना पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील अनेक गावांशी संपर्क आला. एक विश्वासू कामगार, ग्रामीण भागातील जनतेच्या बरोबर राहून काम करणारा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातो. चला मुलगा दिगंबर हा व्यावसायिक शेतीबरोबर राजकीय तसेच सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. अंधरगावचे सरपंचपद तसेच दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. मुलगी राणी व अश्विनी या उच्च विद्याभूषित म्हणून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. दुसरी मुलगी राणी पदवीधर आहे. तसेच मुलगा विकास भाकरे IT इंजिनियर म्हणून हैदराबाद येथे कार्यरत आहे. अशा कर्तृत्ववान मुलांचा बाप काका इकडे बघा, छगन भाकरे काका यांचा हा समोर बघा या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद. यानंतर पुढील पुरस्काराची मानकरी आहेत आदरणीय श्री श्रीरंग दादा सावंत काटे. हा पुरस्कार दिला जातो कैलासवासी दगडू नाना भगरे स्मृतिशेष पुरस्कार
2026 काटे परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणादायी क्रांतिकारक चळवळ आपल्या कार्यसेवेच्या माध्यमातून अधोरेखित करणारे आपले श्रीरंग दादा या ठिकाणी सन्मानित होतील. मंगळवेढ्यातील सर्व जाती बगळे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं. कैलासवासी दगडू नाना भगरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. मंगळवेढ्यातील सर्व जाती धर्माच्या समाजाशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे काटेसाहेब. डॉक्टर बाबासाहेबांचा विचार बहुजन समाजापर्यंत तसेच दलित दिनदयापर्यंत पोहोचवण्याचं शिक्षण हाच दागिना आहे असे सांगणारे काटेसाहेब. पाटबंधारे विभागात 32 वर्ष नोकरी करून अर्थ विभागाचा चोख कारभार करणारे काटेसाहेब सर्वांना परिचित आहेत. थोरला मुलगा प्रशांत मंगळवेढ्यातील कृषी विभागात कृषी अधिकारी म्हणून काम पाहत आहे. दुसरा मुलगा श्रीकांत MA BEd तसेच वकील असून काटे कोचिंग क्लासेस म्हणून विद्यादानाचे काम करत आहे. मुलगी सुजाता हे BSc BEd असून शाहू शिक्षण संस्थेमध्ये विद्यादानाचे काम करत आहेत. मुलगी सारिका MSc BEd असून दामाजी महाविद्यालयामध्ये 17 वर्ष विद्यादानाचे काम करत आहेत. काटे साहेबांच्या सौभाग्यवती मंगल काटे या देखील आदर्श माता पुरस्काराने सन्मानित झालेल्या आहेत. धन्यवाद. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत आदरणीय श्री तुकाराम गोविंद लोखंडे भाऊसाहेब कैलासवासी अभिमन्यू शंकर चव्हाण स्मृतिशेष पुरस्कार 2026. या पुरस्काराच्या निमित्तानं लोखंडे भाऊसाहेबांचा सुंदर असा आदर सत्कार होईल. लोखंडे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. लोखंडे लवटे परिवारातील सदस्यांना विनंती आपण मंचावर या. तुकाराम त्याचबरोबर आदरणीय ज्येष्ठ प्राथमिक सहशिक्षक अण्णासाहेब चव्हाण गुरुजी व चव्हाण परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे आपणही मंचावरती यावं. आपल्या परिवाराच्या स्मृती प्रित्यर्थ सुंदर हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. मूळ रट्टे गावचे रहिवासी असून महसूल विभागात गाव कामगार महसूल अधिकारी म्हणून 28 वर्ष कार्यरत होते. तलाठी पदाचा भाऊसाहेब ही पदवी शोधणारे शांत संयमी व शेतकऱ्यांच्या निष्ठेने राहणारे भाऊसाहेब म्हणजे लोखंडे भाऊसाहेब. भाऊसाहेबांचा थोरला मुलगा दामाजी चौकात मशिनरी स्पेअर पार्ट उद्योजक म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचे मोबाईल हाच माणसाचा खरा साक्षीदार आहे. अशा मोबाईलचा व्यवसाय करीत असून दुसरा मुलगा सत्यजित हा देखील मोबाईलच्या व्यवसायामध्ये विश्वास व अग्रेसर मोबाईल विक्रेते म्हणून ओळखले जातात. मुलगी अनुराधा या उच्च विभूषित असून उत्कृष्ट साहित्यिक वेगवेगळ्या विषयात लिखाण व जीवनाभिमुख अनेक कवितांचे लिखाण प्रकाशित झालेले आहे. दुसरी मुलगी अश्विनी बार्शी येथे गृहिणी म्हणून कार्यरत आहे. धन्यवाद. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सेवानिवृत्त कर्तव्यदक्ष माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री विठ्ठल जनार्दन शिंदे सर. हा पुरस्कार दिला जातो आहे. कैलासवासी जगन्नाथ सिधू अवतडे स्मृतिशेष पुरस्कार 2026. शिंदे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की सरांचा हा सुंदर असा आदर सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. पुरस्काराचे मानकरी शिंदे सर. शिक्षकांचे गाव कचरेवाडी जोशी गुरुजींची कर्मभूमी कचरेवाडी तालुक्यातील सुशिक्षित व शिक्षणाचे मूळ गाव कचरेवाडी गाव याच गावचे सुपुत्र विठ्ठल शिंदे सर यांनी शिक्षण क्षेत्रात तसेच सहकार राजकीय क्षेत्रात अनमोल कार्य केलेले आहे. मंगळवेढा तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघ स्थापनेपासून मंगळवेढा तालुका माध्यमिक शिक्षण पतसंस्था तसेच बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. ज्ञानदानाबरोबरच संस्कार शिस्त प्रामाणिकपणा व सामाजिक जाणीव त्यांनी वेळोवेळी जपली. त्याला सोलापूर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारही यापूर्वी प्राप्त झाला आहे. मंगळवेढा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. सरांचा थोरला मुलगा प्रदीप पुणे येथे एका महत्त्वाच्या व नावाजलेल्या कंपनीमध्ये IT इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. तर दुसरा मुलगा योगेश हा देखील IT इंजिनियर म्हणून पुणे येथे कार्यरत आहे. मुलगी विजया MA BEd इंग्रजी असून दुसरी मुलगी विशाखा IT इंजिनियर आहे. विठ्ठल शिंदे सरांचे मोठे कुटुंब असून त्यांचा गेल्या महिन्यातच अमृत महोत्सव आपल्या सर्वांच्या साक्षीने झालेला आहे. धन्यवाद. यानंतर पुढील पुरस्कार कैलासवासी दादासाहेब नागणे स्मृतिशेष पुरस्कार 2026 आणि पुरस्काराचे मानकरी आहेत आदरणीय मारुती दादा रामचंद्र भगत. भगत परिवारातील सदस्यांना विनंती त्याचबरोबर भगत सरांनाही विनंती आहे
की कृपया आपण समोर यावं. भगत परिवारातील सगळ्याच लहान थोर मंडळींना विनंती आहे की मारुती दादांचा हा सुंदर आदर सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं अशी विनंती आहे. मारुती भगत मंगळवेढ्यातील धार्मिक क्षेत्रात गेली 40 वर्ष नेहमीच भजन कीर्तन प्रवचन इत्यादी क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले मारुती भगत जिल्हा परिषद बांधकाम विभागात मैल मजूर म्हणून 25 वर्ष कार्यरत राहिले. सन 1982 मध्ये बाबा महाराज सातारकर यांच्या सानिध्यात राहून बाबा महाराज सातारकर यांना गुरुस्थानी मानले. मारुती भगत यांनी पंढरीची नित्यवारी तसेच आळंदी देहू पैठण येथे दरवर्षी नेमाने दामाजीपंत व पांडुरंगाच्या पालखीचे हजर राहणारे धार्मिकतेच्या ओढीने काशी रामेश्वर चित्रकूट प्रयाग अयोध्या येथे आध्यात्मिक यात्रा पूर्ण केलेले मुलगा महेंद्र व अशोक हा मंडप व्यवसाय करतात. एक सुसंस्कारित कुटुंब म्हणून मारुती भगत यांची ओळख या तालुक्यामध्ये आहे. धन्यवाद सर. मंगळा पंचायत समिती अंतर्गत मैल सेवक एक आध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचारसरणीचा पाईक म्हणून मंगळा नगरीमध्ये ज्यांचा नावाने लौकिक अधोरेखित केला जातो असे आपले मारुती दादा या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत कैलासवासी नारायण तायाप्पा पवार स्मृतिशेष पुरस्कार 2026 आणि पुरस्काराचे मानकरी आदरणीय श्री हरिभाऊ सिद्धराम ढगे परिवारातील सदस्यांना त्याचबरोबर पवार परिवारातील सदस्यांना ही विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. पुरस्काराचे मानकरी हरिभाऊ ढगे. हरिभाऊ ढगे मूळ जुनोणी गावचे रहिवासी असून मंगळवेढ्याच्या गवंडी बांधकाम दगडी दगडाची चिरेबंद बांधकाम अनेक दगडी वाडे बांधण्याचे उत्कृष्ट काम एक गवंडी म्हणून ढगे कुटुंबाकडे पाहिले जाते. मराठा समाजातील गवंडी काम करणारे उत्कृष्ट घडई व जुळई करणारे मिस्त्री म्हणून हरिभाऊ ढगे यांच्याकडे पाहिले जाते. मंगळवेढ्यातील अनेक हॉस्पिटलचे बांधकाम ढगे मिस्त्रीनेच केलेले आहे. आपल्या बांधकाम क्षेत्रातून धार्मिकतेचा ओढा जोपासत तनाळीच्या रत्नाकर महाराज यांचे शिष्य म्हणूनही परिचित आहेत. थोरला मुलगा लहू हा मंगळवेढ्यातील पहिला डिजिटल व रेडिओ व्यवसाय करणारे सुरू केला आहे. तसेच गेल्या 10 वर्षापासून मंगळवेढ्याचे प्रसिद्ध गायक म्हणून प्रभात शिंदे तसेच आनंद मिलिंद शिंदे यांच्या गायनाचा वारसा सूर संगम ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्राची पहिली पसंती म्हणून लहू ढगे यांचा आवाज महाराष्ट्राला परिचित आहे. तसेच सुहास ढगे यांनी डिजिटल व्यवसायाबरोबरच अनेक सत्कार समारंभाचे साहित्यही यामध्ये अग्रेसर आहेत. एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून हरिभाऊ ढगे हे आज सर्वांना परिचित आहेत. अशा या कर्तृत्वान बापाचा सत्कार या ठिकाणी या पितृदिनाच्या निमित्तानं संपन्न होतो. हरिभाऊजी ढगे. धन्यवाद सर. एक कुशल कारागीर यशस्वी उद्योजक प्रगतिशील बागायतदार उत्कृष्ट शेतकरी असा संघर्ष चाली करतो यशोगाथेचा प्रवास साधणारे आपले हरिभाऊ या ठिकाणी कुटुंबियासमेत सन्मानित होतील. यानंतर ढगे परिवारातील एक उत्कृष्ट कला साधक मंगळा नगरीचे नामांकित उद्योजक दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराला ज्यांची वेळोवेळी आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून असं योगदान असतं असे आपले शिवाजीराजे ढगे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त सुद्धा सुनील दादांच्या शुभ हस्ते त्यांचा सुंदर असा अभिषेक चिंतन सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. मंगळा नगरीचे युवा उद्योजक शिवाजीराजे ढगे यांचा आज वाढदिवस. ढगे वहिनी तुम्ही थांबावरती. ढगे वहिनी या तुम्ही पण या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराला नेहमीच डिजिटल ग्राफिक्स असेल विविध बोर्ड सिस्टम असेल फ्लेक्स असेल असं अनमोल असं योगदान देणारे आपले शिवाजीराजे या ठिकाणी आजच्या वाढदिवसाच्या मंगलदिनी सुनील दादा गोडबोले सरांच्या शुभ हस्ते अभिषेक चिंतन व्यक्त होत आहे. म्हणजे एकदा जोरदार टाळ्या वाजवून शिवाजीराजांना त्यांच्या वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करूया. यानंतर पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत आदरणीय श्री विठ्ठलजी रखमाजी घुले आणि हा पुरस्कार दिला जातोय कैलासवासी भगवान कुलकर्णी स्मृतिशेष पुरस्कार 2026 पार्थदादा. त्याचबरोबर कुलकर्णी परिवारातील आमच्या आर्यावहिनी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. विनंती आहे आपणही मंचावरती यावं आणि हा पुरस्कार दिला जातो. घुले परिवारातील सदस्यांना विनंती आहे ॲडव्होकेट संभाजीराजे घुले व त्यांच्या सर्व परिवारातील सदस्यांना विनंती आहे कृपया आपणही मंचावरती यावं. विठ्ठल घुले राजकीय सामाजिक क्रीडा सहकार शिक्षण अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असणारे विठ्ठल घुले हे दामाजी महाविद्यालयातील पहिले जनरल सेक्रेटरी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून कबड्डी मलखांबपटू तसेच बाहेरवाडा तालमीतील एक उत्कृष्ट पैलवान म्हणून त्यांचा परिचय आहे. खरेदी विक्री संघाचे चेअरमन मराठा महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते मराठा नागरी पतसंस्थेचे संचालक इत्यादी पदे त्यांनी सहकार क्षेत्रात भूषवली असेल.
स्वर्गीय बंडोपंत लाळे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांचे काम तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. थोरला मुलगा ॲडव्होकेट शिवाजी हे सोलापूर विधितज्ञ थोबडे वकील यांचे सहकारी म्हणून काम पाहतात. दुसरा मुलगा संभाजी हा देखील दामाजी महाविद्यालयातील विद्यापीठ प्रतिनिधी तसेच उच्च विद्याभूषित व विधितज्ञ म्हणून काम पाहतात. मुलगी सुमित्रा ही देखील कायद्याचे शिक्षण पूर्ण करीत असून जावाई वासुदेव मोरे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठल घुले यांनी सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, त्याबद्दल हा त्यांचा सन्मान. धन्यवाद. पितृदिनाच्या या मंगल दिनाच्या निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं पितृदिन पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आदरणीय सुनीलदादा गोडबोले सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव कळुंगे सर, मंगळा नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय आदी, उपनगराध्यक्ष आदरणीय भगत सर, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळींनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचं प्रयोजन घडून आणलं आणि सर्व सत्कार मूर्तींचा सुंदर असा आदर सत्कार केला. त्याबद्दल सर्व मान्यवर अतिथींचं, त्याचबरोबर व्यासपीठाच्या समोर बसलेल्या सर्वच आमच्या हितचिंतकांचं, शुभचिंतकांचं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं मनापासून आभार. आपला प्रेम, आपला स्नेह, जिव्हाळा, आपुलकी आणि लाख मोलाचं मार्गदर्शन दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या पाठीमागे अखंडपणे असंच राहील हीच भगवंत श्री पांडुरंग चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांचं मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर अशी सर्व सत्कार मूर्तींच्या डोक्यावरती फेटी बांधलं फेटाबा माननीय कलाकार संकेत पेटेवाले अर्थात आपले समाधान दादा डांगे यांचे या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं मनापासून मंगळा तालुक्याचे युवा उद्योजक शुभम साऊंडवाला अर्थात आपला शुभम दादा याचंही या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं सर्व प्रेक्षक रसिक श्रोत्यांच्या वतीनं मनापासून आभार आहे. सर्व रसिक श्रोत्यांचं, त्याचबरोबर हितचिंतकांचं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं मनापासून आभार. सत्कार मूर्तींच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. आपणास उदंड व आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना सदिच्छा. सुनील दादांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मंगळवारच्या वतीनं मनापासून आभार. धन्यवाद.